मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर इतूस आहे, चॅप्टर मध्ये काय दमच नाहीये, हार्डली 5 ते 6 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ऍक्च्युली जास्ती पॉइंट नाहीत पण मी क्वेश्चन ते 5 ते 6 मध्ये केलेत. आपला 5 मार्कांचा चॅप्टर डेफिनेशन, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि गायरोमॅग्नेटिक रेशो ह्यामधली एक तर डेफिनेशन येणारच. त्याच्यानंतर डिराइव्ह एक्सप्रेशन कुणाचं, टॉर्क ऍक्टिंग. बरेच विद्यार्थी म्हणतात की हा पॉइंट आलाय दुसऱ्या चॅप्टर कुठलं मॅग्नेटिक फील्ड मधून आलाय. नाही आहे, मॅग्नेटिक डायपोल कुठं आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्याचं एक्सप्रेशन आहे हे इथंच असतं, विद्यार्थी विसरतात. आणि दुसरं मॅग्नेटिक मुवमेंट, इलेक्ट्रॉन रोटेट करतोय, गोल फिरतोय, तो ईव्हीआर चा फॉर्म्युला तोच इथं आहे. आणि डिफरन्स बिटवीन काय करायचंय ते करा, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक हे करायचंच आहे. व्हेरी व्हेरी व्हेरी, किती व्हेरी टाकायचं तेवढं टाका, तो पॉइंट महत्वाचा आहे. मग त्यावरती डिफरन्स विचारतील किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज विचारतील किंवा त्याच्या रिलेटेड काही पण विचारतील. पॉइंट करून घ्या, त्याच्याचं क्वेश्चन येणार. डोमेन थेरी हे एक महत्वाचा पॉइंट त्यांचा आहे. डोमेन थेरी काय बाबा, फेरोमॅग्नेटिक वर तुम्हाला जी लागणार आहे. आणि हिस्टेरेसिस लूप वरती सहसा डायरेक्ट सगळा लूप काढा किंवा एक्सप्लेन करा, काय विचारणार नाहीत. पण त्याच्यामध्ये 1 मार्कांचा पॉइंट विचारला जातोय की कोणता पॉइंट आहे, कोर्सिव्हिटी, रिटेंटिव्हिटी, हे सगळी फिगर व्यवस्थित करा. फिगर केला, मोठा क्वेश्चन पडला, सॉल्व्ह करता येईल. अदरवाईज काय करता येतं आपल्याला, छोटे छोटेसे पॉइंट पडणार आहेत. मागच्या वर्षीचे होते बघा 1-1 मार्कांचे, ते महत्वाचे आहेत. चॅप्टर 5 मार्क फ्री आहेत. न्यूमरिकल इथं आणि ह्या दोघांवरती न्यूमरिकल येतं आणि इथनं थेरीचा क्वेश्चन येणार आहे. काही करा, सोडू नका. चॅप्टर वाईज पीवायक्यू टेलिग्राम चॅनल मध्ये दिलेत किंवा ऍप मध्ये आहे, ऍप मध्ये सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत. सगळ्या चॅप्टरचे पीवायक्यू मागच्या पेपरचे मॅथमॅटिक्सचे पण आहेत त्याच्यामध्ये, ते पाहून घ्या.